सुरुवात करते त्या निर्मात्याच्या नावाने। आदाब, मी मीनाश शेख दिव्य संदेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। प्रेषित मोहम्मद कोण होते हा आजचा आपला विषय आहे। तर पहा, समाजात एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला काही गोष्ट ठासून सांगते, पुन्हा पुन्हा सांगते, जीव तोडून सांगते, तेव्हा त्यामागे काय हेतू असेल बरे? आपण अनुमान लावूया। पहिले अनुमान म्हणजे त्याला आपल्याकडून कदाचित काही व्यावहारिक किंवा आर्थिक फायदा अपेक्षित असावा। गोड बोलून समोरच्याचं मन जिंकून त्याला त्याचा धंदा किंवा बिझनेस वाढवणे अपेक्षित असावं, जसं की आजकाल मार्केटिंगमध्ये लोक करतात। दुसरं अनुमान म्हणजे त्याला ख्याती, प्रसिद्धी किंवा स्वतःची वाहवा व्हावी असं वाटत असावं। त्याचा चेहरा, फोटो सर्वांना माहीत व्हावं, जसे की आजकालचा तरुण वर्ग लाईक्स आणि फॉलोअर मिळावे म्हणून करतात। तिसरं अनुमान आपण लावूया की त्याला त्याच्या वंश किंवा त्याच्या खानदानाचे नाव मोठे व्हावे असे वाटत असावे, जेणेकरून तो या जगातून गेल्यावर सुद्धा लोकांनी त्याला ओळखावे, त्याच्या वंशावळीला, मुलांना गादी व सत्ता द्यावी, त्यांच्या पुढे झुकावे असं। आता या 3 अनुमानाव्यतिरिक्त चौथं कारण काय असू शकेल बरं? तर चौथं आणि निस्वार्थी कारण म्हणजे संपूर्ण मानवजातीचे भले करणे, सामाजिक कुप्रतींवर प्रहार करणे, माणसाला त्याच्या आयुष्याचे ध्येय समजावणे जे विसरून तो ऐशोआरामात विलुप्त आहे, जीवनाचे उद्दिष्ट व मृत्यूची सत्यता सांगणे आणि मृत्यूपश्चात जीवनाची आठवण करून देणे। आणि हे सर्व केले ते आपले सर्वांचे आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु सल्लम यांनी। होय, आपले सर्वांचे प्रेषित। कारण हा एक गैरसमज आहे की प्रेषित हे फक्त मुसलमानांचे आहेत, अजिबात नाही। तर ते पवित्र अल्लाहकडून अंतिम प्रेषित म्हणून पूर्ण मानवजातीसाठी पाठवले गेले आहेत। अल्लाहच्या आदेशाद्वारे त्यांनी जीवन जगण्याची सुसज्ज पद्धती शिकवली, मग ते सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो किंवा कौटुंबिक क्षेत्र असो, नैतिक मूल्ये असोत, इतकंच काय तर राजनैतिक व न्यायालयीन क्षेत्र असो। आदरणीय प्रेषित मोहम्मद हे नाव माहीत नाही असा व्यक्ती खचितच आज आपल्याला पाहायला मिळेल। मायकल हार्ट हा प्रख्यात अमेरिकन लेखकाने त्याचे पुस्तक जगातील सर्वात प्रभावी 100 व्यक्तिमत्व या पुस्तकात पहिल्या क्रमांकावर आदरणीय प्रेषित मोहम्मद यांचे नाव ठेवले आहे। Choice of Muhammad to lead the list of the world's most influential persons may surprise some readers and may be questioned by others. But he was the only man in history who was supremely successful on both the religious and secular level. Michael Hart. आता यानंतरचा मुद्दा म्हणजे ते ईश्वराचे प्रेषित आहेत याचा पुरावा काय बरे? तर पहिला पुरावा म्हणजे त्यांनी कधीही न धनसंपत्ती जमवली, न सत्ता मागितली, न त्यांच्या वंशासाठी गादी किंवा नेतृत्वाची पोझिशन राखून ठेवली। एवढंच काय तर त्यांना त्यांचं एखादे तैलचित्र सुद्धा त्यांनी कधी काढून दिले नाही किंवा बनवू दिले नाही। त्यांच्या राहत्या घराजागी मक्केत सध्या फक्त एक लायब्ररी आहे, एवढंच। दुसरा पुरावा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला काही शिकवण देते तेव्हा प्रथम आपण त्याची वागणूक, त्याचे व्यक्तिमत्व तपासून पाहतो। आणि प्रेषितांचे चरित्र कसे होते तर उच्च कोटींचे होते। त्यांच्या स्वभावात पराकोटीचा सदाचार, उच्चतम नैतिकता, निस्वार्थीपणा, निर्मळता, प्रेम व मृदुत्व होते। मक्कावासी त्यांना आमीन व सादिक म्हणायचे। सादिक म्हणजे सच्चा आणि आमीन म्हणजे अमानतदार। ते इतके इमानदार होते की त्यांचे शत्रू देखील बाहेर जाताना त्यांचे धन, सोने, नाणे सगळं प्रेषितांकडे अमानत म्हणून ठेवून जायचे। त्यांची ही कृतीच प्रेषितांच्या इमानदारीची ग्वाही देते। ते इतके दानी होते की ऐन मृत्यूवेळी सुद्धा त्यांच्याजवळ काही फुटकं नाण्याशिवाय दुसरं काही नव्हतं, तेही त्यांनी त्यावेळी दान करायला लावलं। तिसरा पुरावा म्हणजे ते साधे मेंढपाळ होते। त्यांना लिहिता वाचता येत नव्हते, पण जेव्हा त्यांच्यावर कुराण अवतरले गेले व ती कुराणची वचने त्यांनी लोकांना सांगितली तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले, कारण ती चक्क अरबी भाषेत होती व ज्ञानाने ओतप्रोत होती। मग लिहिता वाचता न येणारा एक साधारण व्यक्ती इतके प्रगल्भ ज्ञान कसे बरे देऊ शकतो? हाही त्यांच्या प्रेषितत्वाचा एक पुरावा आहे। त्यांच्यात कमालीचा संयम होता। लोक त्यांच्यावर कचरा फेकायचे, कापलेल्या जनावरांच्या आतड्या, रक्त हे सगळं फेकायचे। घरासमोर काटे अंथरली जायची। जेव्हा त्यांनी एकेश्वरवादाची शिकवण दिली तेव्हा त्यांना दगडाने इतके मारले गेले की त्यांचे बूट रक्ताने भरले गेले होते, तरी त्यांनी उफ केले नाही किंवा पलटून कुणाला शिवीशाप दिला नाही। उलट संयमाने सर्वांची मने जिंकली। त्यांची वर्तणूक पाहूनच लोक चुंबकाप्रमाणे त्यांच्याकडे ओढली जायची।
त्यांच्या काही शिकवणी मी आपल्यासमोर सादर करते. जसं शेजारी उपाशी असताना जर तुम्ही पोटभर जेवलात तर तुम्ही मुसलमान नाहीत. तुमच्या पत्नीशी तुम्ही आदराने वागा. त्यांच्या तोंडात तुम्ही भरवलेला घास हे पुण्यकर्मामध्ये लिहिला जाणार आहे. मुलींना जगण्याचा व शिक्षणाचा अधिकार, वारसा हक्क 1450 वर्षापूर्वी त्यांनी सांगितला. त्या काळी इतके प्रगतशील विचार मांडणे कोण्या साध्याबाध्या माणसाचे काम नव्हे. युद्धातील कैद्यांना आधी जेवण द्या आणि उरले तर तुम्ही खा, असा आदेश त्यांनी आपल्या शिपायांना दिला होता. जनावरांपेक्षाही वाईट वागणूक आधी गुलामांना दिली जायची. त्यांना त्यांच्या गुलामीतून त्यांनी सोडवले व मशिदीत आपल्या बरोबर पहिल्या रांगेत उभे राहून नमाज पढण्याचा अधिकार दिला गेला. आज बलात्कारी अपराधांना मृत्यूदंड द्या म्हणून सारा देश ओरडतोय, मोर्चे काढतोय, पण त्यावेळी बलात्कारींना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा त्यांनी सांगितली. इतकेच नव्हे तर प्रेषितांनी हे काम प्रत्यक्ष करून दाखवले. हदीसमध्ये याची उदाहरणे पाहायला मिळतात आपल्याला. त्यामुळे ते प्रेषित होते यात शंकाच नाही. लोकांचा प्रेषितांबाबत आणखी एक मोठा गैरसमज म्हणजे ते मुस्लिम धर्माचे संस्थापक किंवा ईश्वराचे रूप होते. अजिबात नाही. प्रेषित मुहम्मद इस्लामचे संस्थापक नव्हे. इस्लाम तर हे विश्व निर्माण झाल्या त्या दिवशीपासून पृथ्वी तलावावर आहे. पहिले प्रेषित आदरणीय आदम होते. आपण त्यांचीच म्हणजे प्रेषित आदम व माता हवा यांची संतती आहोत. म्हणजे आपण एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. तेव्हा प्रेषित हे ईश्वराचे रूप, प्रतिरूप, संतान किंवा इस्लामचे संस्थापक नव्हेत. ईश्वराची, अल्लाची कोणी संतान नाही, तर तो एकमेव व निर्विकार आहे. हे कुराणच्या खंड 112 आणि आयात क्रमांक 3 मध्ये सांगितलेले आहे. प्रेषित हे तुम्हा आम्हाप्रमाणे सामान्य माणूस होते. त्यांनाही आपल्याप्रमाणे तहानभूक होती, पत्नी, मुले, कुटुंब होती. त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की तुम्ही हे सर्व नाती सोडा, चांगलं खाणं पिणं सोडा आणि ब्रह्मचर्य घेऊन हिमालयात वगैरे जाऊन घोर तपश्चर्या करत बसा किंवा स्वतःला त्रास द्या. नाही, तर या जगात सर्व नातीगोती निभवून जीवनाचे सुख दुःख काय आहे ते सगळे अनुभवतच कुटुंबाप्रती, समाजाप्रती आपली सारी कर्तव्ये पूर्ण करतच सोबत ईश्वराची किंवा अल्लाची भक्ती करा, सत्कर्म करा, पापापासून दूर राहा व त्याद्वारे मृत्यूपश्चात जीवन सफल बनवा, कारण तेच खरे जीवन आहे. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक या रूपरेषा त्यांनी उत्तमरित्या स्पष्ट करून सांगितल्या आहेत. आता शेवटचा व महत्त्वाचा मुद्दा असा की आज प्रेषितांबद्दल अपमानकारक शब्द का बरे बोलले जातात? तर जेव्हा समाजात द्वेष पसरवणारे काही समाजकंटक एखाद्याच्या महान विचारांचे खंडन करू शकत नाहीत, त्यांची लोकप्रियता कमी करू शकत नाहीत, तेव्हा त्यांना ठेस पोहोचवण्यासाठी मग एक सोपी पळवाट शोधतात. आणि ती पळवाट म्हणजे अशा महान व्यक्तिमत्वांवर चिखलफेक करणे. सर्वात सोपे काम आहे हे. त्यांच्या नात्यांवर, कुटुंबांवर किंवा इतर प्रकारे त्यांची प्रतिमा मलिन करणे हे त्यांचं काम असतं. पण मी आपणास सांगू इच्छिते की पैगंबराची महती इतकी मोठी आहे की अशा चिखलफेकीमुळे, मानहानिकारक वक्तव्यामुळे त्यांची महती, त्यांचा आदर मुळीच कमी होत नाही, उलट वाढतोय. तेव्हा आदरणीय प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल खरी व वास्तविक माहिती करून घेणे हे आपल्या सर्वांसाठी गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि ही खरी माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवू. प्रेषितांची शिकवण, त्यांचे जीवनचरित्र, त्यांच्यावर विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके हे सर्व आपल्यापर्यंत विनामूल्य पोहोचवले जाईल. कोणाला ही माहिती किंवा ही पुस्तके हवी असल्यास आपण आमच्या या टोल फ्री नंबरवर फोन करावा. 1800 572 3000.